नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाची इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते. त्याच्या अंकगणिताचं चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया याच्या स्वाध्याय 4.3 ला आज आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. ब्रॅकेटमध्ये काय दिलेली आपल्याला सबट्रॅक्शन वजाबाकी दिलेली आहे आणि याचं जे पण उत्तर येईल त्याला कितीने डिवाइड करायचं आहे 14. मग पहिले सबट्रॅक्शन करून घ्या. 35.624 मायनस किती आहे 26.510. करा बरं. मायनस 4 मधनं 0 गेला 4, 2 मधनं 1 गेला 1, 6 मधनं 5 गेले 1. डेसिमल जसाचा तसा. 5 मधनं 6 जात नाही म्हणून 15 इथे होऊन जातील 2. 15 मधनं 6 गेले तर 9, 2 मधनं 2 गेला तर 0. काय आन्सर आलं आपलं 9.114. याला कितीने डिवाइड करायला सांगितलं 14. करा बरं मग. 14 0 0. 9 मधनं 0 गेले 9, त्याच्यावरती उतरवला 1. डेसिमल नंतरचं घर घेतोय म्हणून डेसिमल द्यायला लागेल. 14 6 किती झाले 84. 91 मधनं 84 गेले उरले 7. त्यावरती घेतला पुढचा 1. 14 5 किती झाले 70. उरला 1. त्यावर घेतले पुढचे 4. 14 1 किती होतील 14. 14 मधनं 14 गेले उरले 0. काय आन्सर आला आपलं 0.651. 0.651 कुठे दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे. 1 किंमत काढायची बघा आपल्याला. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलं 0.304 मल्टिप्लाय बाय 20 अपॉन 304 मल्टिप्लाय बाय 12. 1 उत्तर केव्हा येते जेव्हा न्यूमरेटरची संख्या आणि डिनॉमिनेटरची संख्या दोन्ही सेम असतात तेव्हा उत्तर काय येते 1 येते. मग सेम येते का पहा बरं. बघा आता इथे एक 0 आहे, याला जर का आपण कट केलं त्या डेसिमलला आपण इकडे सरकवू शकतो. म्हणजे काय होऊन जाईल 3.04 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 304 मल्टिप्लाय बाय 2. 2 तर सेम येत आहेत पण हे काही सेम येत नाही आहे म्हणजे याचं उत्तर पहिल्या ऑप्शनचं उत्तर काही 1 येणार नाही. दुसरा ऑप्शन बघा बरं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलं 0.304 मल्टिप्लाय बाय 20 अपॉन किती आहे 3.04 मल्टिप्लाय बाय 2. परत हा 0 काढायचा असेल तर डेसिमल एक घर इकडे सरकून घ्या. म्हणजे काय होईल 3.04 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन परत 3.04 मल्टिप्लाय बाय 2. का बरं न्यूमरेटर डिनॉमिनेटर पूर्णचा पूर्ण सेम होतोय म्हणजे उत्तर किती येईल 1 येईल. म्हणजेच काय ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा. आपल्याला काय करायला सांगितली बेरीज ऍडिशन करायला सांगितली. मग डेसिमलच्या खाली डेसिमल येईल असं लिहा. काय आहे 7.07. मग 7.007 मग 70.007 आणि 700 पॉइंट काय 007. यांची बेरीज करायची आहे. जिथं रिकामी जागा आहे तिथं आपल्याला समजण्यासाठी आपण 0 घेऊन घेऊ म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी करायला सोपं होते. बेरीज करायला सांगितली इथे करून घ्या. मग 7 किती झाले 21. कॅरी आले 2. 2 आणि 7 9. इथे काय येतील 0. डेसिमल जसं असतं 7 आणि 7 14. कॅरी आला 1. 1 आणि 7 8. 7 जसाचा तसा. म्हणजे काय उत्तर आलं आपलं 784.091. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा. ब्रॅकेटमध्ये दिलेलं 1.7 मल्टिप्लाय बाय 8.5 मायनस 1.7 मल्टिप्लाय बाय 1.7 लिहून घेऊ बघा आपण. हे काय आहे 1.7 मल्टिप्लाय बाय 8.5 मायनस 1.5 मल्टिप्लाय बाय 1.7. पहा बरं काय कॉमन आहे. इथे पण 1.7 आहे इथे पण 1.7 आहे. त्याला आपण कॉमन काढून घेऊ बघा. ब्रॅकेटमध्ये काय उरलं इथे 8.5. चिन्ह कशाचं आहे मायनसचं. इकडे काय 1.5. हा ब्रॅकेट सोडून घ्या. पहिले वजाबाकी करून घ्या. 8.5 मधनं 1.5 मायनस करायचे आहे.
5 मधनं 5 गेले 0, 8 मधनं 1 गेला 7, किती उरले मग 7, म्हणजेच काय 1.7 मल्टिप्लाय बाय 7 करायचं आहे. करा बरं, 1.7 ला 7 ने मल्टिप्लाय, 7 7 चा 49, कॅरी आले 4, 7 1 चा 7 आणि 4 11, एक घर सोडून डेसिमल दिलं म्हणजे काय उत्तर आलं 11.9. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, गुणाकार करायला सांगितलं आपल्याला कुणाचा 0.2, पहिले 2 सुद्धा आहे, मल्टिप्लाय बाय 0.02 आणि 0.002. काय करायचं मग अशा वेळी, फक्त अंक बघा किती आहे, इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2. मग करा बरं, 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 लिहून घ्या. डेसिमलच्या राईट हँड साईडला किती घर आहे, इथे काही नाही आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहेत आणि इथे 3 आहेत. मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 घर सोडून डेसिमल द्या. मग हे पहिलं, दुसरं, आता घर नाही आहे म्हणून तिसरं, चौथं, पाचवं आणि 6वं शून्याचं घर लिहा आणि नंतर डेसिमल द्या. म्हणजे काय आन्सर आलं 0.0000016. कुठे दिलेलं आपल्याला असा आन्सर, ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, परत ऍडिशन करायला सांगितली, मग डेसिमलच्या खाली डेसिमल येईल असंच लिहा परत. 7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077. जिथं काहीच नाहीये तिथं शून्य देऊन द्या. मग बघा, जिथं काही नव्हतं तिथं आपण शून्य दिलं म्हणजे आपल्याला काय बेरीज वजाबाकी करायला सोपं होते. करून घ्या यांची बेरीज. मग इथे काय आले 7, इथे 7 आणि 7 14, कॅरी आला 1, 1 आणि 7 8, परत इथे 7 तसेच्या तसे 7 7 7 आणि 7 7 4 किती 28, कॅरी आले 2, 2 आणि 7 किती 9. काय अंतर आलं आपलं 98.7847. कुठे दिलेलं असं, ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन आहे. 7व्या प्रश्नामध्ये एक पदावली दिलेली आहे बघा, काय सांगितलं 5 इंटिजर 3/5 प्लस 2 इंटिजर 1/2 मायनस 0.785 प्लस 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 12 - 7. मग सॉल्व्ह करा बरं, मिक्स फ्रॅक्शन आहे. कसं करतो आपण याला, या दोघांचा काय करतो गुणाकार, त्याच्यामध्ये काय करतो मिळवतो. मग 5 5 दा 25, 25 आणि 3 28 डिवाइड बाय 5 प्लस इकडे पण कसं करणार 2 2 जा 4, 4 प्लस 1 किती झाले 5, 5 डिवाइड बाय 2. इथं मल्टिप्लाय करतो आपण, इथे प्लस करतो. मायनस काय आहे 0.785 प्लस 3 जसाच तसा या ब्रॅकेटला सोडून घ्या. 12 - 7 म्हणजे 5. याचं डिव्हिजन करून पहा, 5 टेबल मध्ये 28 येतात का, नाही, त्यापेक्षा लहान. 5 5 जा 25, उरले किती 3, त्यावर 0 घ्यायला लागेल म्हणून डेसिमल. मग 5 6 जा 30 प्लस 5 डिवाइड बाय 2, 5 च्या निम्मे म्हणजे किती झाले 2.5 मायनस 0.785 आणि हा गुणाकार करून घ्या 3 5 चा किती झाले 50. मग पहिले ऍडिशन वाले घ्या, 1 2 आणि हे 3 ऍडिशन करताय करून घ्या यांची. 5.6 2.5 आणि काय आहे 15.0. करा ऍडिशन. 6 5 11 झाले, कॅरी आला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 5 किती 13, परत कॅरी आला 1, 1 आणि 1 2 किती झाले 23.1. त्याच्यातलं काय मायनस करायचं आहे 0.785. करा बरं, मग 23.1 मधनं 0.785 मायनस करा. जिथं घर नाही तिथं काय देऊन देतो आपण 0 देऊन देतो. मग पहा बरं 0तनं 5 जाणार नाही म्हणजे 10, इथे होऊन जातील 9, इथे होऊन जाईल 0. 10 मधनं 5 गेले 5, 9 मधनं 8 गेला 1, 0तनं 7 जात नाही 10 करा, इथे होऊन जातील 2, 10 मधनं 7 गेले 3, 2 मधनं 0 गेला 2 आणि 2 मधनं 0 गेला परत 2. म्हणजे काय आन्सर आला आपलं 22.315. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे.
8वा प्रश्न आहे बघा, दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. काय सांगितलं आपल्याला? दोन संख्या दिल्या. मग दोन संख्या म्हणजे एक लहान असेल आणि एक काय असेल? मोठी असेल. मग लहानला पकडून चालू आपण एक्स. मोठी काय सांगितली? दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी आहे. म्हणजे लहान जी होती एक्स, याच्यापेक्षा मोठी कितीने? 18.50 ने. दोघांची ऍडिशन बेरीज केली तर किती येते? 167.25. करा बरं मग. एक्स प्लस एक्स प्लस 18.50, याचा आन्सर किती? 167.25. एक्स आणि एक्स किती झाले? 2x प्लस 18.50 किती येतात? 167.25. हे 18.55 प्लस आहे, इकडे आले की काय होऊन जातील? मायनस. म्हणजे काय उरलं? 2x इज इक्वल्स टू 167.25 मायनस 18.50. बरोबर. 5 मधनं 0 गेला 5, 2 मधनं 5 जात नाही म्हणजे 12, इथे होऊन जातील 6. 12 मधनं 5 गेले 7, 6 मधनं 8 जात नाही, 16 करून घ्या, इथे होऊन जातील 5. 16 मधनं 8 गेले 8, 5 मधनं 1 गेला तर 4, 1 जसा तसा. काय आन्सर आला आपलं? 2x चं 148.75. एक्स काढायचं असेल तर 2 जो मल्टिप्लाय करतो इकडे काय करेल? डिवाइड. म्हणजे 148.75 च्या हाफ करायला लागतील आपल्याला. करा बरं मग. एक्स जसाच तसा 2 च्या टेबल मध्ये 14, 2 7 चा 14, 8 2 4 चा 8, डेसिमल दिला. 7 येत नाही, त्यापेक्षा लहान 6 आहेत म्हणजे 2 3 चा 6, उरला 1 त्यावर घेतले 5 म्हणजे 2 7 चा 14, पण उरला 1 त्यावर घेतला 0 म्हणजे 2 5 चा 10. एक्स ची किंमत काय आली? 74.375. एक्सच काय होती आपली? लहान संख्या. आपल्याला कोणती विचारलेली आहे? मोठी. मोठी काय होती? एक्स मध्ये किती ऍड करायची आहे? 18.50. मग 74.375 मध्ये 18.50 जर का आपण ऍड केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. मग इथे ऍडिशनल एक 0 देऊन द्या. 5 आणि 0 5, इथे 7, 3 आणि 5 8, डेसिमल तसाच तसा 4 आणि 8 12, कॅरी आला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 1 9. काय आन्सर आला आपलं? 92.875. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न आहे बघा, 5.28 मल्टिप्लाय बाय 0.8, याचा आन्सर काय? 4.224. आपल्याला किती आणायचं आहे? 52.8 मल्टिप्लाय बाय 0.8 चा आन्सर आणायचा आहे. याला कन्वर्ट करायच्या मध्ये. इथं 52.8 आहे, इथं 5.28 आहे. म्हणजेच 52 चं 5 करायला काय करायला लागेल? डिवाइड बाय 10. एक डेसिमल इकडे सरकवायला लागेल बघा आपल्याला, म्हणून डिवाइड बाय 10. 0.8 सेम तसा तसा आहे. इकडे काय उरलेला आहे? 4.224. हे 10 बघा इकडे डिवाइड करताय, इकडे येऊन काय करतील? मल्टिप्लाय. म्हणजे काय उरलं? 52.8 मल्टिप्लाय बाय 0.8 काय आलं? 4.224 मल्टिप्लाय बाय 10. 10 आहे, एक 0 आहे म्हणजे डेसिमल एक घर इकडे सरकेल. म्हणजेच काय उत्तर आलं आपलं बघा? 42.24. 42.24 कुठे दिलेला आहे? ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न आहे बघा, पदावली दिली परत. 1/10 प्लस 11/100 प्लस 111/1000. याचं उत्तर काढायचं. मग पहा बरं, एक 0 डेसिमल इकडे सरकेल म्हणजे काय होऊन जाईल? 0.1 प्लस 2 0 डेसिमल इकडून इकडे सरकेल म्हणजे 0.11 प्लस 3 0 म्हणजे डेसिमल 3 जरा सरकेल म्हणजे 0.111. करा बरं यांची ऍडिशन. 0.1 0.11 आणि 0.111. जिथं काही नाही तिथं 0 देऊन द्या आणि ऍडिशन करा. इथं आला 1, इथं आले 2, इथं आले 3.0. हा आन्सर आला आपलं 0.321. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला स्वाध्याय 4.3 पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.